नवीन वर्ष, नवा संकल्प असा मनात विचार केला आणि डेली व्लॉग अपलोड करणारच आणि क्रांती घडवणारच असा विचार करून व्लॉगिंगला चालू केलं. पहिल्या दिवशी व्लॉग व्यवस्थित गेला आणि हा आहे 2 जानेवारीचा व्लॉग. तर हा पण वेळेवर जाणारच होता, परंतु रुटीन इतकं बिझी झालं आणि काही-काही गोष्टी अशा घडल्या, की तुम्हाला आता ते याच्यानंतरच्या व्लॉगमध्ये सगळं समजेल. डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत त्या गोष्टी शेअर करेलच. पण त्याआधी ह्या व्लॉगची सुरुवात झालेली आहे. आज होता 2 जानेवारीचा दिवस आणि पहिला दिवस खूप छान गेला. मनासारखं घडलं. एक गोष्ट नवीन सुरुवात केलेली होती. ते म्हणजे विश अकाउंट चालू केलेलं आहे. ॲफिलिएट मार्केटिंगचं सुरुवात केलेली. बघायचं होतं, अनुभव पण घ्यायचा होता. तर खूप छान रिस्पॉन्स आहे मला सध्या. तर इथं तुम्ही आत्ता पाहिलत, की इतकं हेअर फॉल होतंय, की काय सांगू. हा माझा एकटीचा नाही, माझ्या सगळ्या मैत्रिणींचा पण हाच प्रॉब्लेम आहे. सगळे फोनवरती मला हेच विचारत असतात, "तू पण काहीतरी चालू केलंयस का?" तर सध्या मी हे एक ड्रिंक मागवलेलं आहे. ते पाण्यामध्ये मिक्स करून वगैरे घ्यायचं असतं. ते हळू तुम्हाला ब्लॉगमध्ये शेअर करते पुढे. तर ते स्टार्ट केलेलं आहे. बघू अजून रिस्पॉन्स काय मला रिव्ह्यू काय भेटला रिस्पॉन्स काय भेटला नाही त्याचा. तर हळू काय असेल तर मी तुमच्यासोबत ते शेअर करेलच. तर इथं रात्रीची वेळ झालेली. चहा वगैरे घेतला आम्ही सगळ्यांनी आणि स्वयंपाकाला लागलेली. आता असं एकादश आणि गुरुवार असं सगळं सोबतच आल्यामुळे नवीन वर्षाचं काही नॉनव्हेज वगैरे आम्ही केलं नव्हतं. पण संध्याकाळी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शुक्रवार होता आणि त्या दिवशी मग आम्ही नॉनव्हेज केलेलं. तर इथं चिकन वगैरे बनवायला घेतलं होतं. आमिर आलेली, तिला पीनट बटर खायचं होतं. तर ब्रेडला पीनट बटर वगैरे लावून दिलं आणि मग मॅरिनेशनची वगैरे तयारी केली. वाटण वगैरे बनवून ठेवलेलं होतं. चिकन थोडंसं कमी पडत होतं म्हणून मी एक्स्ट्रा आणायला सांगितलं. कारण दोघांचं वेगळं सेपरेट द्यायचं होतं चिकन. त्यांचा अचानकच कॉल आलेला. तर ही सगळी तयारी वगैरे केलेली आहे. वाटण वगैरे बनवलेलं आहे. ह्यावेळेस मी खोबरं ना DMartवरून तो खोबऱ्याचा केस भेटतो ना, तेच घेऊन आले होते. तर खूप छान पडतं हां. मला असं म्हणजे जास्त काही कटकट नाही, काय नाही होते फोडा काढा त्याच्यापेक्षा ते खूप छान वाटलं मला. खोबरं किसत-बिसत बसण्यापेक्षा ना, डायरेक्ट किस आलेला खोबऱ्याचा तो भारी होता. तर असं मी सिंपल असं चिकन बनवून घेतलेलं आहे. तर डबे वगैरे भरून घेतले. त्याच्यानंतर मला जायचं होतं मार्केटला कारण भाज्या काहीच नव्हत्या घरी. बरेच दिवस मार्केटला पण गेले नव्हते. तर मी ना मार्केटला नेहमी गेले ना, एक गोष्ट माझ्यासोबत आहे. ज्या दिवशी मी मार्केटला जाते ना, पिशवी वगैरे सोबत घेऊन जात नाही ना, त्याच दिवशी वजन असणाऱ्या भाज्या नेहमी घेते मी. जसं की कांदे, बटाटे, काकडी वगैरे असतात ना, अशा हेवी वेटवाल्या फ्लॉवर, पत्ताकोबी वगैरे अशा टाईपच्या. तिथं सगळं सामान वगैरे घेऊन आलेलं आहे. साईडला पण राशनचं सामान वगैरे भरून ठेवलेलं होतं आणि हा माझा सेकंड ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्याच्यानंतरचे ब्लॉग